आपल्याला आठवत असेल मागच्या वेळी जरांगेंनी जेव्हा उपोषण केलं होतं त्याच्यामध्ये मध्यस्थी करण्याच्या मध्ये प्रसाद लाड, भाजपचे प्रसाद लाड यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्याच प्रसाद लाड यांचं एक वक्तव्य आता समोर आलेलं आहे। पुन्हा जरांगेंना उपोषण करायला लागणार नाही, या पद्धतीने आपण मार्ग काढू, या पद्धतीने आपण पावलं टाकू असं प्रसाद लाड म्हणतात। तर त्यावर जरांगेंनी आता उत्तर दिलं। बघूया। सामंत साहेबांची मनोज जरांगे पाटलांची चर्चा चालू आहे। त्यांच्या काही मागण्यांवरती चर्चा चालू आहे, अभ्यास चालू आहे। सुप्रीम कोर्टाचे अधिवक्ता यांच्याकडे पण काही कागदपत्र आम्ही पाठवून त्यांचं मार्गदर्शन मागवलंय। मनोज दादा जरांगे पाटलांची माझी देखील दोनदा चर्चा झाली। वेळ पडली तर 11-12 तारखेला काही कागदपत्र घेऊन मी तिथे जाणार आहे आणि निश्चितपणे मनोज दादांना उपोषण करायला लागणार नाही याचा प्रयत्न आमचा असेल। कारण मनोज दादा उपोषणाला बसला की समाजाची 50-50 हजार लोक उपोषणाला बसतात, समाज त्यांच्या मागे आहे आणि निश्चितपणे मी समाजाला देखील आवाहन करणार आहे की जोपर्यंत हा तुमचा भाऊ आहे तोपर्यंत मनोज दादाला उपोषण करावं लागणार नाही। मी पण म्हणतोय व्हॅलिटी असल्याशिवाय बाकीचे कुठाने करू नका, शिक्षणात नोकऱ्यातच पाहिजे। मी पण म्हणतोय, मला या विषयावर बोलायचंच नव्हतं ना। 2 दिवस सलग मीडिया ट्रायल सुरू केली। जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात, जरांगे पाटलांनी काढलेले प्रमाणपत्र धोक्यात आले, आमकंच झालं तमकंच झालं। मराठा तुम्ही गैरसमज पसरायला सुरुवात केली आणि एक दुही निर्माण करायचं ही खूप मोठा डाव आणि कट होता।